डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतीय संविधानाचा जय 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 भीम, जय 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 भीम. समतेचे विचार रुजवणाऱ्या सर्व महामानवांना त्रिवार अभिवादन करतो. मंचावरती उपस्थित सर्व मान्यवर आणि तसेच 23 मार्च रोजी नागपूरमध्ये उपस्थित झालेल्या भारतातल्या इतिहासातल्या RSSच्या कार्यालयावरती निघालेल्या पहिल्या मोर्चातल्या सहभाग घेणाऱ्या तमाम क्रांतिकारी साथीदारांना माझा जय भीम. मित्रांनो, आज आपण जरी RSSच्या कार्यालयावरती मोर्चा काढत असलो तरी एक गोष्ट आपण सर्वांनी समजून घेतली पाहिजे की आपण RSSच्या विरोधात मोर्चा काढत नाही आहोत. आपण RSSशी संवाद साधायला मोर्चा काढतोय आणि त्यांना काही प्रश्न विचारायला मोर्चा काढतोय. आणि आपलं म्हणणं एवढंच सोपं आहे की आता जे सरकार स्थापन झाली, आताचे जे पंतप्रधान आहेत त्यांना RSSनी सत्तेत बसवलेले आणि आताचे जे पंतप्रधान आहेत ते जेफ्री एप्स्टीन फाईल मध्ये त्यांचं नाव आल्यामुळे त्यांचे हात हे दगडाखाली आलेले. म्हणून आम्हाला RSSला नुसतं एवढं विचारायचंय की तुम्ही ठिकठिकाणी राहता, देशभक्ती शिकवता, राष्ट्रभक्ती शिकवता, कुटुंब संस्कृती शिकवता, संस्कृती संस्कार शिकवता, पण आज जर आपण आपल्या भारताचे पंतप्रधान बघितले तर जेफ्री एप्स्टीन जो एक बलात्कारी होता आणि ज्यांनी आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेट चालवलं होतं, अशा माणसाशी आपल्या पंतप्रधानांचे संबंध आहेत. तर असे संबंध असणं तुमच्या कुटुंब व्यवस्थेत बसतं का, तुमच्या कुटुंबी संस्कृतीत बसतं का आणि तुमच्या संस्कारांची मान्य आहे का, हे आम्हाला सांगा. हा प्रश्न विचारायला आज RSSच्या कार्यालयावरती आपण मोर्चा काढलेला आहे. आणि दुसऱ्या बाजूला मित्रांनो, एप्स्टीन फाईल मध्ये नाव आल्यामुळे आणि त्याच्या आतमध्ये ज्या ज्या गोष्टी नमूद केल्या त्या बाहेर येऊ नये म्हणून नरेंद्र मोदी घाबरले आणि अमेरिकेच्या खिशात जाऊन बसून गेलेले ते आपण समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून या कॉम्प्रोमाइज परिस्थितीत, या घाबरलेल्या अवस्थेमध्ये नरेंद्र मोदींनी अमेरिकेशी एक करार केला आणि त्याच्यामध्ये भारत देश हा विकायला काढलेला. आपले जितके पण उद्योगपती आहेत, स्मॉल स्केल इंडस्ट्रियलिस्ट आहेत, शेतकरी आहेत, या सगळ्यांचं मोठ्या प्रमाणात या अमेरिकेशी केलेल्या करारामध्ये नुकसान होतंय. आणि म्हणून RSSला आम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की जो पंतप्रधान या भारत देशाला उभा विकायला निघतो, तो पंतप्रधान तुमच्या देशभक्तीच्या व्याख्येमध्ये बसतो की नाही हे आम्हाला सांगा आणि याचं उत्तर तुम्हाला आम्हाला द्यायलाच लागणार आहे. आणि म्हणून मित्रांनो, आज या मोर्चाच्या माध्यमातून आपण RSSला हेच सांगायला चाललोय की सत्ता तुमची आहे, पंतप्रधान तुम्ही बसवलेत, खासदार तुम्ही बसवलेत, घरोघरी प्रचारक तुमचे जातात, भाजपसाठी मत मागतात. अर्धी RSS मधलं निघालेली लोक ही बीजेपीची टॉप लिडरशिप आहे. आणि तेवढंच नाही तर पंतप्रधान तुमच्या इकडे येतात, शस्त्रपूजा करतात आणि सरसंघचालकांच्या पायात सुद्धा पडून जातात. आणि म्हणून आम्ही RSSला एवढंच सांगतो की 5 वर्ष सत्ता तुमची आहे, सत्ता तुमच्याकडेच राहणार आहे, पण या देशातल्या मुली पळवणाऱ्या, एका बलात्काराशी संबंध ठेवणाऱ्या आणि या भारत देशाला उभा विकणाऱ्या पंतप्रधानाला तुम्ही पाठिंबा देणार आहात का तुम्ही सच्चे देशभक्त बनून या पंतप्रधानाला हटवणार आहात, एवढं आम्हाला सांगा. आम्ही तुमच्या उत्तराची वाट बघतो. एवढं म्हणून मी माझे 2 शब्द थांबवतो. जय भीम, जय संविधान. त्यानंतर आपण शेवटची 2 भाषणं होणार आहेत. त्यापूर्वी आपल्याला एक सूचना आहे की तिथे डाव्या बाजूला संत सैनिक दल आहे. साहेबांचं भाषण संपल्यानंतर मोर्चा जो प्रारंभ होणार आहे, तर साहेब आणि सर्व नेते मंडळी डाव्या बाजूने समोरच्या चौकापर्यंत जातील. तिथून डाव्या बाजूला मोर्चा जाईल आणि पुढे मग संघाच्या मुख्यालयाकडे तो मार्गस्थ होणार आहे. इथे असलेल्या संत सैनिक दलाला सूचना आहे की साहेबांचं भाषण संपल्यानंतर मोठा योग करून सर्व नेते मंडळामध्ये घेऊन आपल्याला हा मोर्चा मार्गस्थ करायचा आहे. त्यानंतर मी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सन्माननीय अध्यक्ष
हर्षवर्धन सपकाळ साहेबांना आवाज देतो की त्यांनी येऊन आजच्या या मोर्चाला मार्गदर्शन करायचं आहे. सर्वांनी हर्षवर्धन सपकाळ साहेब. ये इकडे शुभम बघ भाऊ पकड ठीक आहे. सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना ये जोर कितना बाजुए कातिल में है. हा आजच्या या मोर्चाचा एकंदरीत हेतू गाभा एवढेच नसून या आजचा जो दिवस आहे, हा आजचा दिवस शहीद भगतसिंग, शहीद राजगुरू यांचा आणि यांच्यासोबतच सुखदेव या भारताच्या 3 हुतात्म्यांचा आजचा फासावर जाण्याचा दिवस आहे. आणि त्यांनी फासावर जात असताना फाशीचा फंदा जो आहे तो चुंबन भगतसिंग आणि राजगुरू सुखदेवांनी घेतलं आणि घेत असताना सांगितलं की आमच्या नंतर हजारो पिढ्या या ठिकाणी येतील आणि त्या या भारतासारखी झगडतील, लढतील. आणि आज या शहीदांच्या शहादतला अभिवादन करत असताना भारताच्या महान संविधानाला शिरसावंद मानत असताना सोबतच तथागत गौतम बुद्धांचा जो धम्म आहे, त्यांनी प्रज्ञाशील तरुणाचा दिलेला जो संदेश आहे, त्या संदेशाला आत्मसात करण्याचा प्रयत्न तथा महात्मा गांधींनी सत्य आणि अहिंसेच्या सोबत संवादाला जो मार्ग तुम्हाला आपल्याला दाखवला, त्याला साक्षीला ठेवत आज 23 मार्च रोजी आपण संविधान चौकातून आपण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाकडे चाललो आहोत. हे चालणं नुसतं चालणं नाही, हे बोलणं नुसतं बोलणं नाही, तर या सर्वाचा जो आशय आहे, या सर्वांकरता असणारी पार्श्वभूमी आहे आणि हा तुमच्या माझ्या वाडवडिलांचा वारसा जो आहे तो आज आपल्या कार्यक्रमाचं अधिष्ठान आहे. आणि या अधिष्ठानाला निर्माण करण्याच्या अनुषंगाने आणि आज तो वेळ आलेली आहे, आजची जी समय, आजचा जो राष्ट्र धर्म आहे, आजचा जो युग धर्म आहे, तो युग धर्म आहे मोदीला खाली खेचलंच पाहिजे. आणि असा विचित्र विकृत अशा एका माणसाला देशाचा पंतप्रधान असताना म्हणण्याची आम्हाला लाज वाटते आहे. म्हणून जो राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे तो केवळ संघ नाही, मुंह में राम आणि बगल में छुरी नाही, तर करता करविता सर्वे सर्वा हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे आणि भारतीय जनता पक्ष त्याची सावली आहे. आणि आज त्या संघ कार्यालयाला जाऊन जो वारसा मी आपल्याला सांगितला त्याची प्रतिष्ठा आणि त्या संस्कारातून जाऊन जात विचारला पाहिजे. ही भूमिका स्वीकारून आदरणीय बाळासाहेब उपाध्याय प्रकाश आंबेडकर साहेबांनी आज या संपूर्ण मोर्चाचा आणि एकत्रित या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन केलेलं आहे. त्यांच्या नेतृत्वात आपण आज जाब विचारायला जात आहोत. आणि जाब विचारण्याचा मागचा आशय काय, तर एक विचित्र आणि विकृत माणूस या देशाचा पंतप्रधान आहे. भाई और बहनो, असं म्हणून सातत्याने जो खोटं बोलला, त्या खोटं बोलण्यातल्या काही भागाला आपल्याला माफ करता येईल, विसरून जाता येईल. त्यांनी सांगितलं की तुम्ही मला निवडून द्या, 800 दिन येतील. आता म्हणायची वेळ आली आहे, तुझे 800 दिन तुझ्याजवळ ठेव, कोई लौटा दे मुझे बीते हुए दिन. मात्र 800 दिनाचं गाजर दाखवलं हे आपल्याला विसरता येईल. आपल्या सगळ्यांच्या खात्यात 15-15 लाख रुपये टाकणार होता हे आपल्याला विसरता येईल. मात्र दरवर्षी 2 कोटी रोजगार जो म्हणत असताना आता आपल्या तरुणांच्या बेरोजगारांच्या हातावर हा तुरी देत आहे, ते आपल्याला माफ करता येणार नाही. स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करू आणि शेतकऱ्याला शेतमालाच्या लागत मूल्यापेक्षा 1.5 पट भाव देऊ असं सांगणाऱ्या या फसव्या मोदीला